नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी कापसासारखी पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत इडली बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी जो कप दाखवला आहे त्या कपाने 3 कप इथे मी तांदूळ घेणार आहे. इडली बनवताना प्रमाण हे अचूक असायला हवे, म्हणजे आपली इडली जाळीदार मस्त तयार होते. आता याला पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. हा मी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ घेताना ज्या तांदळाचा भात हा मोकळा सुटसुटीत होतो, तोच तांदूळ आपल्याला इडली बनवताना वापरायचा आहे. शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरू नका. आता हा तांदूळ 7 ते 8 तासासाठी छान भिजत घालून ठेवणार आहे. इडली बनवण्यासाठी तांदळाबरोबरच आपल्याला उडदाची डाळ देखील लागणार आहे. ज्या कपाने मी तांदूळ घेतला होता त्याच कपाने 1 कप मी इथे उडदाची डाळ घेतली आहे आणि 2 चमचे, ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे साबुदाणा घेतला आहे आणि अर्धा चमचा इथे मी मेथीदाणे घेतले आहे. मेथीदाणे फर्मेंटेशनसाठी छान मदत करतात, त्यामुळे मेथीदाणा हा घालायचाच. आता रात्रभर याला मी भिजत घातलं होतं. तुम्ही बघू शकता मस्त आपला तांदूळ आणि डाळ छान भिजून तयार झाले आहेत. आता आपल्याला हे दोन्ही डाळ आणि तांदूळ छान मिक्सरला बारीक रवाळ असं फिरून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ मिक्सरला फिरवताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता मी हे जे पाणी काढते आहे ते आपल्या डाळ आणि तांदळाचं पाणी आहे. हेच पाणी आपल्याला वाटण बनवताना वापरायचं आहे, जेणेकरून फर्मेंटेशन पटकन होतं आणि छान प्रकारे होतं. तुम्ही बघू शकता माझ्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे. आता हे सर्व बॅटर आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण जेही फर्मेंटेशनसाठी भांडं वापरणार आहोत ते थोडं मोठं घ्यायचं आहे, कारण पीठ जेव्हा आपण बनवून ठेवतो त्यानंतर रात्रभर फर्मेंटेशनसाठी आपण ठेवल्यानंतर हेच पीठ फुलून दुप्पट होतं. त्यामुळे भांडं वापरताना मोठ्या आकाराचं भांडं आपल्याला वापरायचं आहे. आता मी एकाच डायरेक्शनमध्ये याला छान फेटून घेतलं होतं, तर कसे बबल्स तयार झाले आहे आणि फर्मेंटेशन एकदम छान व्हावं यासाठी यामध्ये मी 3 मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या ह्या नक्की घाला, फर्मेंटेशन खूप छान होतं. आता सकाळी मी यावरचं झाकण काढून बघितलं तर तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे. आता या ज्या मिरच्या मी टाकलेल्या होत्या त्या संपूर्ण मिरच्या इथे मी काढून घेतल्या आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ अगदी जाळीदार एकदम मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. याची इडली अप्रतिम तयार होणार आहे. मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. आता मला जेवढ्या इडल्या बनवायच्या आहे तेवढ्या इडल्यांसाठी मी इथे बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी या पातेल्यामध्ये जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढ्या पिठामध्ये साधारण आपल्या 10 ते 12 इडल्या तयार होतील. आता मी लगेचच इडली बनवायला घेत आहे. तर त्यासाठी इथे मी इडली मोल्डला छान तेलाने ग्रीस करून घेत आहे, म्हणजे आपली इडली खाली चिटकणार नाही. आता सर्व बॅटर या मोल्डमध्ये आपण भरून घेऊया. इडली मोल्डमध्ये मी सर्व बॅटर भरत होते तोपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. पाणी छान गरम झाल्यानंतरच आपल्याला इडलीचे मोल्ड यामध्ये ठेवायचे आहे आणि ठेवताना बरोबर खालच्या इडलीच्या वरती हे जे छिद्र दिसत आहेत ते बरोबर खालच्या इडलीच्या वरती आले पाहिजे, जेणेकरून आपली जी वाफ तयार होते ती खालच्या इडलीवरती पडणार नाही, जे पाणी आहे ते पडणार नाही आणि आपली इडली ओली होणार नाही. आता इडलीसोबत खाण्यासाठी इथे मी मस्त उडपी स्टाईलची शेंगदाण्याची आणि फुटाण्याच्या डाळीची चटणी बनवणार आहेत. त्यासाठी इथे मी
अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून आणि त्याची साल काढून घेतली आहे. 3 चमचे फुटाण्याची डाळ, 2 हिरव्या मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालून याला छान मिक्सरला फिरून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चटणी बनून तयार आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. संपूर्ण चटणी बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण याला एक तडका देऊया. त्यासाठी गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, थोडासा हिंग, एक लाल काश्मीरी मिरची आणि सोबतच कढीपत्त्याची 7 ते 8 पाने यामध्ये घालूया आणि मस्त असा गरम गरम तडका आपल्या चटणीला देऊया. म्हणजे यामुळे फ्लेवर खूप छान येतो चटणीचा. अशी चटणी तुम्ही इडलीसोबत नक्की करू शकता. चटणी बनवून तयार झालेली आहे. आता आपण बघूया आपली इडली मस्त तयार झाली आहे की नाही. आता मी इथे टूथपिकनी चेक केलं आहे, तर टूथपिक एकदम क्लिअर आली आहे. म्हणजे याचाच अर्थ आपली इडली मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. आता आपण लगेचच ही इडली पात्रातून बाहेर काढून घेऊया. आता याला 4 ते 5 मिनटं मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे. छान कोमट झाली की मग नंतर आपण याला मोल्डमधून बाजूला काढूया. आता मी चेक करते छान थंड झाली आहे का नाही. आपली इडली मस्त थंड झाली आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने याला छान काढून घेऊया. जर इडली काढताना ती तुमच्याकडनं पटकन निघत नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने काढू शकता आणि चमच्याला थोडंसं पाणी लावायचं आणि मग नंतर काढायची. एकदम इडली पटकन निघते आणि खाली देखील चिटकत नाही. आता तुम्ही बघू शकता मी एकदम जोरात जरी प्रेस केलं तरी पण एकदम स्पॉन्जी आणि एकदम पांढरी शुभ्र अशी जाळीदार इडली आपली बनवून तयार झालेली आहे. आता या सर्व इडल्या मी मोल्डमधून काढून घेत आहे. साधारण इथं मी तेवढ्या बॅटरमध्ये जेवढं बॅटर आपण दुसऱ्या पातेल्यात घेतलं होतं तेवढ्या बॅटरमध्ये इथे मी 12 इडल्या बनवून तयार केल्या आहे. जे प्रमाण मी इडली बनवण्यासाठी सांगितलं आहे त्याच प्रमाणामध्ये इथे 30 ते 35 इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा मऊसूत जाळीदार इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. ह्या तुम्ही चटणीसोबत, सांबारसोबत देखील खाऊ शकता. इथे मी जी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे त्या चटणीसोबत इथे मी ह्या इडल्या छान सर्व करत आहे. तुम्हाला नारळाची चटणी आवडत असेल किंवा टोमॅटोची चटणी आवडत असेल तर तुम्ही त्या देखील इडलीसोबत खाऊ शकता. तर ही इडली आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येतील. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.